जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी श्री संजय आंबोरे नवजीवन पुनर्विवाह मंच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. सिल्लोड तालुक्यात नियोजित होणारा विधवा घटस्फोटित आणि एकल महिला पुनर्विवाह परिचय मेळावा संपन्न होणार आहेत. त्या दृष्टीने आपली जोरदार तयारी जवळपास 1-1.5 महिन्यापासून चालू आहे आणि भरपूर असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आम्ही वारंवार ही आपणास विनंती करत आहे मराठा समाजाला की कृपया आपण मागे राहू नये, कारण ही संधी आजपर्यंत जिल्ह्यात असा कुठलाही मेळावा संभाजीनगर जिल्ह्यात झालेला नाही आणि हा पहिला मेळावा आपला होणार आहे. आजपर्यंत आपण भरपूर मेळावे बघितले, परंतु ते इतर मेळावे झाले, परंतु विधवा घटस्फोटित आणि एकल महिलाचा मेळावा आपण आजपर्यंत आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात झाला नाही. त्याच दृष्टीने आम्ही जोरदार अशी तयारी करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्यक्रम संपन्न होणार आहे. मी मराठा समाजातील तरुणांना विनंती करतो, तुम्ही शेतकरी असाल, डॉक्टर, वकील, इंजिनियर असाल तर तुमचे बायोडाटे आमच्याकडे द्या. निसंकोचपणे, त्याला कुठलंही आम्ही शुल्क ठेवलेलं नाही. पूर्णपणे मोफत बायोडाटा संकलन चालू आहे. आमच्या कमिटीतील सदस्यांकडे तुम्ही बायोडाटे जमा करा ही आग्रहाची विनंती आपल्या वारंवार मी करत आहे. ही संधी आपण सोडू नये. आतापर्यंत भरपूर जणांनी आम्हाला प्रतिसाद दिला, बायोडाटे येत आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातून सुद्धा, अहिल्यानगर जिल्ह्यातून सुद्धा, श्रीरामपूर तालुका, नेवाशी तालुका या ठिकाणून सुद्धा मुलीचे काही बायोडाटे आलेले आहेत, मुलांचे काही बायोडाटे या ठिकाणी आम्हाला मिळालेच आहेत. मराठवाड्यातील लातूर जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, बीड जिल्हा, यातून सुद्धा आम्हाला भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे. आमचा तोच संकल्प आहे की कृपया या मेळाव्यामध्ये किमान 10 ते 11 जोडप्यांचा आम्ही विवाह संपन्न करणार आहोत. म्हणजे समाजासाठी एक अशी पर्वणी असेल की यातून पुढची मेळावा आम्हाला घेण्यास एवढे कष्ट करावे लागणार नाहीत. त्यावेळेस तुम्हीच आमच्या मागे लागणार की तुमचा मेळावा कधी आहे कधी आहे. तर कृपया आम्हाला तुम्ही सहकार्य करावे. तुमची भाची, पुतणी, नातेवाईक कुणीही असेल, तिचा दुर्दैवाने काही तिचा घटस्फोट झाला असेल, ती विधवा झाली असेल, तर कृपया त्याच्यावर जे संकट आहे तात्काळ असतं ते आपण ते या निमित्तानं दूर करू शकतो. तिच्या जीवनात पुन्हा नवीन आनंद देऊ शकतो. हे कार्य जर तुम्ही सर्वांनी उचलून धरलं तर तुमच्या भाषेच्या, लेकीच्या, पुतणीच्या जीवनामध्ये आनंद होईल. तिचं पुढचं भावी आयुष्याची चांगलं सुखासमाधान जगेल आणि तुम्हाला ती माहेरी आलेली, तुमच्या घरी आलेली, तुम्ही तिचा आदराने सत्कार कराल. अशीच एवढी माझी या माध्यमातून विनंती आहे. कृपया आपण सर्वांनी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमाला सहकार्य करावं, एवढीच अपेक्षा होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.